तुमचा मराठी हिंदी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये काम करतानाचा अनुभव कसा होता? म्हणजे मराठीत काम करतानाचा, हिंदीत काम करतानाच यात काही फरक अभिनेत्री म्हणून कधी तुम्हाला जाणवलाय का? मी परत तुला सांगते की आपल्याला काय करायचं हे जेव्हा आपल्या डोक्यात पक्क असतं ना, तेव्हा आपल्याला कुठेच प्रश्न नाही पडत. आपण फार तर असं म्हणू शकतो की हे जरा वेगळं आहे. हा म्हणजे ते मराठी लोकांना छान असतात हो. हिंदी म्हणजे असंही मला म्हणायचं नाही, आणि हिंदी म्हणजे काय असतात, मराठी म्हणजे असंही मला म्हणायचं नाही. हे स्वभाव परत्वे बदलतं, आणि स्वभाव हा मराठी आहे म्हणून, हिंदी आहे म्हणून, तमिळ आहे म्हणून असा बदलत नसतो. तो स्वभाव असतो. तुमची जसा राजा तशी प्रजा असं जे म्हणतात, तसं तुमच्या इथला तुमचा निर्माता कोण आहे, त्याची मेंटॅलिटी काय, त्याचं एकंदरीत त्या प्रोडक्शनकडे बघण्याचा, त्याच्या एकंदरीत त्याच्या चित्रपटाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन काय आहे, त्याच्यावरती त्याचा सगळा खालचा स्टाफ काम करत असतो. बरोबर. कारण ते त्याला फॉलो करतात. आणि त्यामुळे आम्ही जेव्हा प्रोडक्शन केलं त्यावेळेला बरेच जण आम्हाला हे विचारायचं की अरे तुमच्याकडे हा माणूस असं कसा वागतो, तसा तो नाहीये. म्हणायचं कारण आम्ही तसं नाही आहोत म्हणून तो तसा नाही वागत. हिंमतच नाही होणार त्याची तशी आमच्या सेटवर येऊन तसं वागण्याची, कारण आम्ही त्याला काढू. आमच्याकडे असं चालणारच नाही. तो काही करत असू दे बाहेर, आमच्याकडे असे प्रकार चालणार नाहीत, कारण आमच्याकडे एक शिस्त आहे, त्या शिस्तीत सगळेजण राहतात. बरोबर. असं त्यामुळे मराठीत आणि हिंदीमध्ये असं मला काही भेदभाव कधीच करावा असं वाटतं, कधीच. ओके. पण तेव्हा जेव्हा तुम्हाला व्यक्त व्हायचं असतं तेव्हा अभिनेत्री म्हणून तुम्ही जास्त व्यक्त होऊ शकता की लेखिका म्हणून तुम्ही? अर्थातच व्यक्त होण्यासाठी लेखन हाच एक चांगला मार्ग असतो, कारण ती सुरुवात असते. अभिनय हा कोणाच्या तरी लिखाणावरती अवलंबून असतो. पण व्यक्त होण्याचं जर तू म्हणशील तर तुमच्या भावना व्यक्त करण्याचं माध्यम हे अभिनय देखील आहे. लेखन तर आहेच, अभिनय देखील आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं रेग्युलर लाईफमध्ये काहीतरी दुःख असेल तर त्या दुःखामध्ये बुडून जाण्यापेक्षा तुमच्याकडे माध्यम आहे जिथे तुम्हाला तशी भूमिका किंवा तशीच नाही भूमिका, दुःख व्यक्त करण्याची भूमिका एखादी येते. त्यावेळेला मग तुम्हाला वेगळं ग्लिसरीन घेण्याची गरज पडत नाही. मग त्यावेळेला तुम्हाला त्या दुःखाचा फक्त आठवण ही पुरेशी असते, आणि मग तुम्हाला पुढे सरकता येतं. मग ते व्यक्त करण्याची ते माध्यम असतं की रिलेट तुम्ही तिथे करता की हो माझ्या बाबतीत पण असं झालं होतं, आणि देन यू कॅन, तुम्ही छान पद्धतीने काम करू शकता. लिखाणाचं माध्यम हे अत्यंत उत्कृष्ट माध्यम आहे व्यक्त होण्यासाठी, निश्चितच. हो. मगाशी आपल्याला बोलताना मला ते हे कळलं की तुम्ही सेन्सर बोर्डच्या मेंबर्स पैकी एक राहिलाय. तर सेन्सर बोर्डचं एक काम कशा पद्धतीने चालतं आणि ते आता कसं बदललंय? तुम्ही जेव्हा आता एखादा फिल्म बघता तेव्हा तुम्हाला असं वाटतं का की मी असताना जर असं काही सीन आला असता तर मी कदाचित हा काढून टाकला? प्रश्न नाही, काढून पेक्षा सुद्धा ना आमच्याकडे एक साधा सिंपल नियम आहे, अतिशय सोपा नियम आहे. तो हा की मला बघताना चित्रपट त्या दिग्दर्शकाचं, प्रोड्युसरचं इंटेन्शन, त्याला इंटेन्शन म्हणतो आम्ही, की तुमचं इंटेन्शन काय असतं. काही काही प्रसंग हे त्याची भयानकता पोहोचवण्यासाठी तशा पद्धतीने चित्रितही केले जातात, पण ती पोहोचवण्याचा हेतू भयानकता दाखवणं आणि समोरच्याला रिअलायझेशन, म्हणजे ज्याला आपण म्हणतो जाणीव निर्माण करणं की असं नको व्हायला, ऐक नाही असं होतं कामा नये, असं होणं चुकीचं, मी असं वागतोय की काय, असं जर वाटायला पाहिजे असेल तर तो तुम्ही तशा पद्धतीने दाखवताय का तुम्हाला काहीतरी रिव्हील करायचंय, काहीतरी दाखवायचंय, लोकांना वेगळ्या पद्धतीने थिएटरकडे खेचून आणायचं म्हणून तुम्ही तसा चित्रित केलाय. हे ना आपल्याला बघतानाही जाणवतं, सामान्य माणसांनाही जाणवतं. म्हणजे प्रिज्युडाईज नको ते, असे कसे असे विचारणारे नको, त्यांना बघता आलं पाहिजे. म्हणून फिल्म अप्रिसिएशन नावाची गोष्ट आहेच की तुम्हाला समजतोय का चित्रपट, म्हणायचंय काय त्यांना, हे जर कळत असेल तर सेन्सॉरमध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही. मग तिथे धर्म आड येत नाही. म्हणजे एका पॉइंटला असं झालं होतं की नावं मी कधीच कोणाची घेत नाही. याचं कारणच असं की ते एका विशिष्ट माणसांपुरतं किंवा एखाद्या प्रोड्युसर पुरतं मर्यादित नसतं. ही मेंटॅलिटी असते, त्यामुळे मी नेहमी मेंटॅलिटीवरती बोलते. तो असा एक चित्रपट असं करून मला बोलायला आवडत नाही. तर बऱ्याचदा असंही दिसतं की काही विशिष्ट धर्माच्या लोकांना काहीतरी वेगळं दाखवलं जातं, चांगलं दाखवलं जातं, काही विशिष्ट धर्माच्या लोकांनाच विलन दाखवलं जातं. असं जेव्हा माझ्या दृष्टीस आलं एका चित्रपटाच्या बद्दल, तेव्हा मला ते जाणवलं की अरे सगळी जी काही विलन कॅरेक्टर्स आहेत ना ती ह्या एका धर्माची आहेत. आणि असता हा प्रश्न विचारला, हे जाणीवपूर्वक आहे
असंच असतं असं त्याचं म्हणणं आहे. कारण तिथे प्रश्नोत्तर असतात, तुम्ही डायरेक्ट असं लिहून नाही. अच्छा. हा. तिथे एक अशी तुम्ही चित्रपट बघता, त्याच्यानंतर तुम्हाला जे काही प्रश्न असतात ते त्या मेंबर्सवरती अवलंबून असतं. तर ते त्या प्रोड्युसरला, जो कोणी उपस्थित आहे त्यांना बोलवतात, त्याच्याशी चर्चा करतात की हे असं का केलंय तुम्ही, आणि आम्ही का तुम्हाला ए सर्टिफिकेट देतोय, आम्ही का तुम्हाला UA देतोय. UA म्हणजे तुम्ही पेरेंटल गायडन्स घ्या, आई वडिलांच्या सल्ल्याने हा चित्रपट बघा असं. तर ह्याच्याबद्दल, आणि मग तसं आम्ही का देतो हे आम्ही त्यांना सांगतो. तिथे चर्चा होऊ शकते, निर्णय असतो आमचा, पण चर्चा होऊ शकते. काही वेळेला अपील पण होतात, हायकोर्टात अपील पण असतात त्याची, आणि हायकोर्टात अपील झाल्यानंतर पण पुन्हा एकदा नवीन सेन्सरची कमिटी बसते, ज्याच्यात एक सेन्सरचा जुना मेंबर पण असतो. ओके. तर चित्रपट निदान या ब्रश खालून जातात प्रदर्शित व्हायच्या आधी, पण OTT-वरच्या कंटेंट वरती असा कुठलाच असं ब्रश चाललं होतं खरं पूर्वी की असायला पाहिजे वगैरे. पण अगदी खरं सांगू तुला, इंटरनेट, OTT वगैरे तर जाऊच दे, इंटरनेट हे माध्यमच असं आहे की ज्याच्यामध्ये अनंत गोष्टी आहेतच. आणि रादर मनाचे श्लोक हे सुरू करण्यामागचा हाच हेतू आहे की आपण त्याच्यावर निश्चितपणे यायला हवं की मुळात मी कोण सांगणारी, हा मला स्वतःला पण मी कोण अशी काही गुरु महात्म्य वगैरे असं काही नाहीच. तर मग मी स्वतः अभ्यास करेन आणि मी लोकांना आजच्या पद्धतीने याचा कसा अर्थ करायचा ह्याचा विचार करायला लावेन, असा मी विचार केला. आणि त्याचं नाव खूप मला आवडलं, मनाचे श्लोक, की मी माझ्याच मनाला, कोणी मला शिकवणार नाही, मी माझ्याच मनाला सांगायचं आहे की कसं वागायचं आणि कसं वागायचं नाहीये. तर तिथेच तो मुद्दा येतो की जेव्हा मुलांच्या हातात इंटरनेट आहे, अगदी 5वाच श्लोक आहे की मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. ओके. तर 5वाच श्लोक आहे. हा, म्हणजे सर्वसाधारणपणे 5 तरी मनाचे श्लोक आलेच पाहिजेत असं करून सगळ्यांना हे पाठ करवलेले असतात, पण त्याचा अर्थ कुठे माहिती आहे. तर मी माझ्या मुलाला देखील हा प्रश्न विचारला होता की अरे आपलंही कधी बोलणं नव्हतं नाही झालं ह्याच्यावर. तो म्हणाला हो आई, मनाचे श्लोक काय ते चिची. तर चिची शब्द आम्हाला खूप आवडायचा. आणि मग विजय गोखले, मी वेगळ्या वेगळ्या लोकांनाही त्याच्यात इन्व्हाइट करत असते माझ्या व्हिडिओजमध्ये, तर विजय गोखले पण असंच म्हणालाय त्याच्यात की मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. म्हणजे आम्हाला लहानपणी हे बोलताना असं मजा वाटायची की आपल्याला जसे काही काही विषय आवडत नाही, तसे रामदास स्वामींना सुद्धा काही काही विषय अजिबात आवडायचे नाही, आणि नकोच तो विषय, चीची असं म्हणायचे ते. असंच आम्हाला वाटायचं. आणि दरवेळेला तो नकोच तो विषय, चीची असं, म्हणजे कोणी गणितासाठी, कोणी इतिहासासाठी, कोणी भूगोलासाठी चीची असं आम्ही म्हणायचो. तर मग नंतर त्याचा अर्थ कळला. पण मला जेव्हा तो अर्थ कळला तेव्हा आता तो लहान मुलांना कसा समजवायचा असा मोठा मला प्रश्न पडला. मग मी त्यांना उदाहरण दिलं की आपण जर समजा काड्यापेटी आहे आपल्या हातात, तर काड्यापेटी वाईट आहे असं आपण म्हणू का? नाही म्हणणार. काड्यापेटीने आपण दिवाही लावू शकतो, जेवणही शिजवू शकतो आणि आगही लावू शकतो. आता काय करायचं हे आपल्या हातात आहे, नाही का? तसंच प्रत्येक शोधाच्या बाबतीत आहे. मोबाईल, इंटरनेट, याला फक्त काय ते इंटरनेट आलं ना, आणि असं नका म्हणू, त्यांनी खूप फायदे झालेत. आज तुम्ही मोबाईलच्याच मुळे अनेकांच्या संपर्कात येता, पटकन बोलू शकता. मी सुद्धा सगळे माझे व्हिडिओ हे सगळ्या अनोळखी मुलांबरोबर त्यांच्या पालकांशी गप्पा मारते, तेव्हा मोबाईलवरच बोलून गप्पा मारते. एकाही मुलांना मी भेटलेली नाही, पण त्यांच्या घरात मी तरी देखील शिरले आहे या मनाच्या श्लोकांच्या निमित्ताने. तर त्यामुळे त्याला दोष नका देऊ, त्याचा उपयोग तुम्ही कसा करताय हा प्रॉब्लेम आहे. आम्ही ना 10वी आले ना, आता आम्ही ना आमच्या घरातला केबल बंद करून टाकलंय. हे जे काय म्हणजे काय बाबा, काय दिवे लावले तुम्ही, वा क्या बाद, वा मस्तच. अरे त्या मुलाला जर स्वतःलाच कळलं मला अभ्यास करायचा आता, त्यामुळे जरा मला कंट्रोल करायचंय. ही तशीच गोष्ट आहे की डायबिटीज, मला लाडू खावासाच वाटतो हे म्हणण्यासारखंच आहे ते, की मला नाही, ते वैधानिक इशारा आहे त्याच्यावरती सिगरेटचा, अमुक अमुक, तरी मी जाऊन पितोच सिगरेट. तसंच ती मुलं करतायत, काही वेगळं करत नाहीयेत, फक्त लहानपणापासून ती सवय लागलेली नाहीये म्हणून ती सिगरेटही प्यायली जाते, म्हणून ती नशाही केली जाते. मी नेहमीच म्हणते की नशा कशाची करावी हे ठरवता आलं पाहिजे, याच्यासाठी माझं काहीतरी करण्याचा हा प्रयत्न आहे. आपण सुरुवात केली होती ती ह्याच्यापासून की मुलांना आपण कशा पद्धतीने हे सांगू शकतो, तर हे अशाच पद्धतीने आपण सांगू शकतो की घराघरामध्ये जेव्हा हे पोहोचेल आणि पालकांपासनं मुलांकडे ते येईल, तेव्हा ते मुलांच्या पुढे मुलांकडे किंवा अजून समाजामध्ये पसरेल. कारण पालक म्हणतात अभ्यासाला बस आणि स्वतः बसतात टीव्ही बघत, तर त्या मुलांनी कसा अभ्यास करावा. एक आमच्याकडे उदाहरण घडलं होतं
एका व्हिडिओमध्ये. मी किती रिलेट करू शकते तुमच्या माझे मुलं आहेत डोळ्याचं. अगदीच अगदीच. तू अभ्यास कर आणि मी मोबाईल घेऊन. अरे माझ्याकडे आम्ही गप्पा मारते ना मुलांशी तेव्हा स्पीकरवर फोन टाका असा माझा पहिला प्रश्न असतो. म्हणजे मी काय बोलते ना ते गुलुगुलू नाहीये, सगळ्यांच्या समोर आईनी पण बोलायचं, बाबांनी पण बोलायचं, मुलांनी पण बोलायचं, जे बोलायचं ते सगळेजण. आजी असेल तर ती ना, मग आमच्याकडे एक असा श्लोक होता की ज्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा काही कमिट करता तेव्हा ते तुम्ही पूर्ण केलं पाहिजे असं त्याच्यात उल्लेख होता. तर ती मुलगी पटकन बोलली हो, आणि आई तर मला काय नसतंच म्हणते चॉकलेट देईन आणि देतच नाही. मी म्हटलं कशासाठी म्हणते पण चॉकलेट देईल, अभ्यास केला तर चॉकलेट देईन. म्हटलं पहिली गोष्ट अभ्यास आणि चॉकलेट याचा काहीच संबंध नाही. अभ्यास आपण आपल्या प्रगतीसाठी करतो हेच समजवलं पाहिजे. अभ्यास केला तर चॉकलेट देईन काहीच संबंध नाही. चॉकलेट खायचंय चॉकलेट देईन वेगळ्या कारणासाठी, मला आवडतं तुला आवडतं कधीतरी मी तुला चॉकलेट देईन. अभ्यास केला तर हे जी जोडणी आहे ना ही चुकलेली आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट असं केलं तर तसं होईल असं वेगळंच काहीतरी सांगणं चुकीचंच आहे. जसं मला शूटिंगला जाताना कधी हा प्रश्न येणारच तुझा निश्चित म्हणून आत्ताच सांगते की आई म्हणून काय प्रॉब्लेम, की बाबा तुम्ही बाहेर जाता तेव्हा काय प्रॉब्लेम असतात. तर जेव्हा तुम्ही मुलांना छानपैकी समजावलेलं असतं की मला ना खूप आवडतं, जसं तुला आवडतं की नाही खेळायला तसं मला आवडतं शूटिंग करायला म्हणून मी करते. हे एक कारण असू शकतं. पैसे मिळवणं हे दुसरं कारण असू शकतं, जे नोकऱ्या करतात वगैरे वगैरे. मला आवडतं किंवा हे घरामध्ये जे पैसे येतात जे तुला मला द्यायचे असतं काही काही घेऊन याच्यासाठी पैसे मिळवावे लागतात आणि ते मिळवणं गरजेचं आहे म्हणून मी जाते. तर हे सगळं इतकं क्लिअर असायचं ना की जाताना रडतायत मुलं, मग समजवतायत आई ना तुला येताना हे आणि माझ्याकडे कधी येताना तू काय आणलं असा प्रश्न कधीच नसायचा. एकदाच अभिराजने मला हा प्रश्न विचारला होता की आई तुम्हाला काय आणशील, म्हटलं काय आणू, आणि मला त्यांनी काय सांगितलं होतं माझ्यासाठी एक गाणं आण असं मला म्हणाला होता तो. आणि मला ते रिस्पॉन्सिबल पेरेंट म्हणून असं वाटलं होतं की हो मला त्याच्यासाठी एक गाणं आणायला पाहिजे. मागणी पण सुंदर होती आणि मी येता येता त्याच्यासाठी एक गाणं खरंच गाणं घेऊन आले. मी लिहिलंही ते, त्याला माझी चाल लावली आणि त्याला ऐकवूनही दाखवलं की वाऱ्याची झुळूक येते रे हळूच सांगते मज्जा कानात झोपणारे पिल्ला सुंदर छकुल्या चांदोबा येणार स्वप्नात असं गाणं लिहिलं होतं. आणि तो त्या अत्यंत उत्साहाने मग सगळ्यांना म्हणून दाखवायचा की मला आईने आज काय गिफ्ट दिलं माहितीये गाणं. आणि तिथेही तो म्हणायचा की झोपणारे पिल्ला सुंदर छकुल्या, छकुल्या म्हणजे मी असं माहितीये गझल म्हणताना वगैरे कसं आधी कॉमेंट्री देतात ना मध्ये तशी ती कॉमेंट्री पण द्यायचा. तर ती ही गंमत जी आहे ना जगण्यातली ती गंमत पालक विसरतात असं मला कुठेतरी यंत्रवत झालंय सगळंच. हे ना बसल्यानंतर असायचं की तुझं हा पेपर लिहिलायस ना त्याच्यामध्ये हे छान लिहिलंस बरं का, मग स्टार. अरे सशा पण असं नको होतं ना करायला, अरे झाली की नाही चूक पुढच्या वेळी करू नको करायला नको. अरे माझ्याकडनं पण कसं, हे पण मी खूप वेळा सांगते माझ्याकडनं पण हे झालं होतं. हे पालक ना ऍक्सेप्टच नाही करत. तू हे करतोयस कसा तू बुद्धोयस. एक मिनिट, मी पण असंच होतो पण मी हळूहळू सुधारलो. रिलेट होतात ना मुलं की हो माझे बाबा पण असेच होते पण ते सुधारले तर मग मलाही सुधारता येईल. आणि मी म्हणजे कोणीतरी महान ग्रेट पालक आहे आणि तू म्हणजे नालायक बुद्धू आहेस. ह्याच्यातनं बाहेर जर पालक आणि मुलांना संवादात काढता आलं तर. मगाशी जो किस्सा सांगत होते मी त्याच्यामध्ये की ही ना आणि काही मागत असते सतत हिला काहीतरी हवं असतं. काय मागते का मी, परवा तर मी तुला पेन्सिल मागितली, मग तेच म्हणते मी पेन्सिल एवढ्या आहेत ना घरामध्ये तरी का पेन्सिल मागत होतीस तू. अगं पण ती अप्सराची पेन्सिल होती त्याने डार्क लिहिलं जातं म्हणून मला ती हवी होती. अर्ज ह्याच्याबद्दल मी बोलत होते. अर्ज म्हणजे काय समजावून तिला म्हटलं तू मग आईकडे कशी मागते, ए आई मला पेन्सिल दे अशी मागतेस, छे असं बोलले तर आई रागवेल, मग प्लीज मला देशील का म्हटलं यालाच म्हणतात अर्ज. तर हे सोप्या शब्दात समजावून पुढे जाऊन मी आईला म्हटलं तुम्ही हे विचारलं होतं तिला की का हवी आहे तुला पेन्सिल. नाही तिने सांगितलंच नाही. म्हटलं तिने सांगितलं नाही आणि तुम्हीही विचारलं नाही. तू सांगितलंस की आई मला अशा कारणासाठी पेन्सिल हवी आहेत माझ्याकडे खूप. नाही पण आई म्हणाली मी देईन आणून, मग मी कसं काय सांगू.
आईने परस्पर ते टाळलं. देईन असं म्हणायचं आणि आणायचं नाही, कारण तिच्याकडे भरपूर पेन्सिली आहेत. हे कन्क्ल्युजनला जे काही पालक येतात ना, तिथे मला प्रॉब्लेम वाटतो. कन्क्ल्युजनला कसं डायरेक्ट येता तुम्ही? विचारा. आणि म्हणून का तुम्हाला वेळच नाहीये ना? वेळच नाहीये. मी आले, बरोबर स्वयंपाक केला, काय झाला अभ्यास, ट्युशनला काय झालं, मग केलाच त्याचा गृहपाठ, आणि तो झाला नाही तर बाई रागवतात ना, आणि म्हणतात सारखी चळवळ करते. काहीतरी गंमत, छान गप्पा. हो या, असं काही नाहीच. इतकं धावत सुटायचंय? मला नाही धावायचंय असं. आणि मला जर पटलं नाही, हे वर्थ नाहीये असं वाटलं नाही तर मी करत की अगदी लहान मुलांच्या संस्कारांबद्दल किंवा एक वळण लावण्याबद्दल आणि पालकांच्या, तुम्ही जेव्हा तुमची मुलं एका वयात येतात, म्हणजे पौगंडावस्थेत येतात, किंवा त्यावेळेलाचे जे हॉर्मोनल चेंजेस मुलांमध्ये असतात आणि त्यावेळेला पालक बिझी असतात, म्हणजे ऑफकोर्स तुम्ही त्यावेळेला वर्किंग असाल जेव्हा तुमची मुलं त्या आज तुमच्या मुलांकडे बघताना यू आर सच अ प्राऊड पेरेंट, म्हणजे तुमच्या डोळ्यात ते दिसतं जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांबद्दल बोलता. किंवा अभि आणि निव, तुमची मुलगा आणि सुनेचं जे चॅनल आहे ते आता इतकं पॉप्युलर आहे आणि लोक त्यांना एवढं प्रेम करतात, आणि खरंच ते एवढे वेगळे आणि चांगले विषय घेऊन येतात प्रत्येक वेळी. तर हा तुमच्या संस्कारांचा कुठेतरी भाग आहे. त्या वयात डिस्ट्रॅक्ट होऊ नये मुलं, यासाठी वर्किंग पेरेंट म्हणून तुम्ही कसं काय त्यांना, म्हणजे खरंच तुम्ही आता जे बोलाल ना ते खूप खूप पालकांसाठी गायडन्स असणार आहे. कसं आहे, परत तुला सांगते, मगाशी आपण बोललो हे की लहानपणापासून हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आता तू पौगंडावस्थेत, परत एकदा बायफर्केट करूच नका की ना, आता झाला तो टीन एजला आला, 13, 19, इथे टीन आला म्हणजे असं काहीतरी संकल्पना तर चुकीच्या. असं 13 वर्षांचा झाल्यावरच तसं होणार आहे. गेला 13व्या वर्षात. आपल्याकडे मतदान 18 वर्षानंतर ठेवलं, कारण एक असं काहीतरी ठेवलं की कुठेतरी एक लिमिट, किंवा 21 वर्षानंतर लग्न व्हावं वगैरे. पण याचा अर्थ कोणाला 25व्या वर्षापर्यंत लग्नच ना, काय तुला लग्नच नाही असं नाही. जसं नसतं तसंच 16व्या वर्षी त्या भावना येणार नाहीत असं काही म्हणता येणार नाही, बरोबर. आणि त्या आत्ताच्या, परत एकदा म्हणते, इंटरनेटमुळे खूप अलीकडे आल्या आहेत. मी माझ्या मुलांना लिटरली परत सांगते, जेव्हा मी कसा जन्माला आलो, सगळी मुलं हा प्रश्न विचारतात आणि त्याला काहीही उत्तरं पालक देतात. आम्हाला मिळाला, तू डॉक्टरांनी दिलं, सकाळी दार उघडून बघतो तर काय वगैरे वगैरे, अशी आणि खूप अशी, त्याच्यातही काही कल्पनाशक्ती नाही, अशीच उत्तरं असतात. पण ज्या क्षणी माझ्या मुलांनी मला हा प्रश्न विचारला होता, त्या क्षणी मी त्याला उत्तर दिलं होतं जे आहे ते. आता म्हणजे तेव्हा त्याला असं झालं होतं. पण त्याला मी जे सांगितलं होतं ना, ते खरं तर पुस्तकात पण असतं. आपल्या सगळं पुस्तकात लिहिलेलं असतं, फक्त ते अशा पद्धतीने लिहिलेलं असतं आणि अशा पद्धतीने ते बाई शिकवत असतात की मुलांना ते कळतच नाही की ते फक्त फुलांच्या संदर्भात आणि फुलपाखरांच्या संदर्भात नसून माणसांच्याही संदर्भात तेच आहे. आणि ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. स्वाभाविक करून सगळ्या गोष्टी स्वाभाविक आहेत, त्या स्वाभाविक आहेत. पण काही वेळेला त्या बिकॉज ऑफ मेंदू माणसाचा काही वेळेला त्या विचित्र होऊन जातात. हे मुलांना समजवायची गरज आहे की बाबा रे, काय होतं, एका सुंदरशा फुलावरती एक असा तो जो कोणी भुंगा फिरत असतो किंवा फुलपाखरू येऊन बसतात, त्याच्या मग पायाला ते परागकण चिकटतात आणि जसे जातात, तसंच माणसाच्याही बाबतीत होतं. आणि म्हणूनच नवीन फुल निर्माण होतं, म्हणूनच नवीन बाळ जन्माला येतं. आता ते किती घाणेरड्या पद्धत, परत तेच सांगितलं मगाशी की इंटेन्शन काय आहे तुमचं, प्रोडक्शन म्हणून किंवा डायरेक्शन म्हणून इंटेन्शन काय, तुम्ही प्रेझेंट कसं करताय, तर ते त्याच तुमच्याकडे असल्याच पाहिजे. नसल्या तर त्या शिकल्या पाहिजेत आणि स्वतः कल्पनाने, कारण प्रत्येक मूल वेगळं, प्रत्येक पालक वेगळा, प्रत्येक सिच्युएशन वेगळी, तिथे तसं समजवता आलं पाहिजे. आणि म्हणून पालक येण्याच्या अगोदर माझ्या मुलाला हे माहिती होतं. आणि त्याच्या जेव्हा वर्गातल्या मुलं, तुला माहितीये असं करून जेव्हा सांगतो, मला माहिती, असं इतकं छान उत्तर होतं त्याचं. त्यामुळे पाय घसरणं, निसरड्या, मी त्याच्यात हे पण उदाहरण दिलं होतं, ते मगाशी जे सांगत होतं ना त्याच्यात, की निसरडी पाऊलवाट असते तेव्हा पाय घसरणारच. फक्त पाऊल घसरताना आपण करतो काय, घसरतो का स्वतःला, पडतो का असे जाऊन, नाही ना, आपण पटकन
स्वाभाविक असं पकडायचा प्रयत्न करतो, जे असेल ते, आणि मग आपण सावरतो. तसं सावरणं आपल्याला जमू शकतं, कारण प्रत्येक पालकांनी मुलाला हे सांगितलं पाहिजे की तुझ्या वयात मला सुद्धा असं वाटत होतं, कधी कधी तर मला देखील आजही असं वाटतं. माणूस आहे मी फक्त बाबा नाहीये, मी माणूस पण आहे, त्यामुळे असं होतं. ह्याच्यात फक्त मुलांचीच मदत आपण करावी अशी नाही, मुलं देखील आपल्याला मदत करू शकतात. कारण तुमचं कम्युनिकेशन, तुमची मैत्री होतं ना त्यांच्याशी. खऱ्या अर्थाने मैत्री म्हणजे, आम्ही एका ग्लासमध्ये दारू पितो, मी मुलाला सांगितलंय तुला जर दारू प्यायची असेल ना तर आपण दोघं जण बरोबर बसून दारू पिऊ. हे संस्कार करायची मला नाही वाटत आहे गरज. मला असं वाटतंय की दारू वाईट आहे, मीही पित नाहीये, तुला त्याविषयी वाटते का तरी देखील, कारण त्याचे हे प्रॉब्लेम आहेत. तर तो म्हणतो छे हे मी विकतचं दुखणं का घेऊ. हा सिंपल त्याचा स्वतःचाच प्रश्न असतो. अभिराजच्याही बाबतीत, अनुराजच्याही बाबतीत, आई मला नाही, मला इच्छा, मला मी विकतचं दुखणं का घेऊ. एक मला माझ्या मुलाने सांगितलं होतं एकदम, मी पैसे देणार, काहीतरी घेणार, माझ्या शरीराला त्याचा त्रास होणार का, मला ते करायचंच नाहीये. आणि हे उत्तर जेव्हा तो त्याच्या बरोबरच्या मुलांना देतो तेव्हा ती मुलं नॅचरली वेगळी वेगळी त्याला कॉमेंट्स पास करतात. पण तो इतका फर्म आहे त्याच्या स्वतःच्या डिसिजन्सच्या बाबतीत की तो तिथे बसून छानपैकी एखादा ज्यूस पित असतो आणि घरी येत असतो. त्यामुळे त्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही. उलट तो म्हणतो, मला ऑब्झर्व करायला मिळतं की ओ माय गॉड, काय काय होते यार दारू प्यायल्यानंतर, कशी कशी माणसं बदलतात, रडतात काय, लोळतात काय, भलतंच काहीतरी वागतात काय. असं बेशुद्ध मला व्हायचंच नाहीये. माझी नशा वेगळी आहे, माझी नशा कामाची आहे. अभिराज न्यूजचं उदाहरण देत असशील तर मी नक्की म्हणेन की अभिराज मला म्हणाला होता की आई मला काहीतरी करायचंय, पण ते सगळे करतायत ना, तसं नाही करायचं. मला माझे फॉलोअर्स असे नाही वाढवायचे की मी काहीतरी करतोय, नाचतोय, वेडे वाकडे हावभाव करतोय किंवा कोणावर विनाकारण टीका करतोय. असेही व्हिडिओज असतात की कोणाला तरी टार्गेट करतोय कोणीतरी, मग त्याच्यासाठी मला पैसे देतोय. असं मला करायचं नाही. मला माझे व्ह्यूज असले पाहिजेत जे साकल्याने विचार करणारे, विवेकानं विचार करणारे असतील. आणि मला आनंद होतो या गोष्टीचा की फक्त अभिराज नाही, आज अभिराजला फॉलो करणारी सगळी मुलं ही माझी मुलं आहेत असंच वाटतं मला. मुलंच नाही, म्हणजे जे कोणी सगळेजण आहेत ते, की ती सगळी माझी मुलं आहेत. की एका मुलावरती तुम्ही संस्कार केल्यानंतर काय घडू शकतं ह्याचं हे अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. आणि तेच मला माझ्या मनाच्या श्लोकातनं सगळ्या घराघरांमध्ये पोहोचवायचंय, म्हणून मी ते उपक्रम चालू केलाय. ज्याचा खूप जण असं म्हणतात की पटापट संपून टाका ना, तसं मला नाहीच करायचं. ते 2.5 वर्ष चालू आणि अजून 2 वर्ष चालणार. तुम्हाला युट्यूबवर आणण्यात अभि आणि न्यूजचा किती हात? अरे अभिराज त्याचं चॅनल सुरू करण्यापूर्वी त्यांनी मला सांगितलं होतं. माझे जेव्हा संवाद स्वतःशी नावाचं पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा तो आई मला म्हणाला, आई आता ना ट्रेंड बदललाय युट्यूब. तेव्हा युट्यूब कोणाला माहिती पण नव्हतं असं, तेव्हाची गोष्ट आहे. कोरोना विरोधाच्या काळात युट्यूब फोफावलं आणि चांगलीच गोष्ट आहे, व्हेरी गुड. पण त्याच्या अलीकडे फार माहिती नव्हतं की हा असं युट्यूब हे इतकं मोठं माध्यम असेल, एक प्लॅटफॉर्म असेल, हे माहिती नव्हतं. त्यावेळेला त्यांनी मला सुचवलं होतं हे. त्यांनी माझ्या पुस्तकाचं पहिलं मराठीतलं बुक ट्रेलर केलं होतं. हे सगळं इनोव्हेटिव्ह, म्हणजे परत तेच की नवीन काहीतरी करूया आणि नवीन जे आहे चांगलं ते ग्रास करूया, ते शिकूया. हे त्यांनी चॅनल सुरू करून दिलं मला आणि त्यांनीच सांगितलं मला, आई तू असं कर म्हणून. मला खूप आनंद होतो की आपण फक्त ते गाण्यामध्ये असं म्हणतो ना की मी तुझी आई, आता तू माझ्या आई झालास वगैरे. आता खरंच तसं आहे. माझी मुलं मला, माझ्या छोट्या मुलांनी मला कॅमेरा ऑपरेट करायला शिकवला. म्हणजे खरोखर हात धरून आपण जसं शिकवतो ना लिहायला तसंच. कारण मला माहितीच नव्हतं कसं, बापरे भीती, टेन्शन. आई कॉन्फिडेंटली, माऊस असं कॉन्फिडेंटली, काय होईल फार तर फार. हेच मी त्याला सांगितलं होतं, काय होईल फार तर फार, चुकशील ना, शिकता येतं. एक्झॅक्टली. पण हे तसंच आहे. हे मला खूप आनंददायी आहे. मला लहान होता येता या वयामध्ये, त्याचा मला आनंद आहे, कारण मला शिकता येतं. बरोबर. जाता जाता ना मला एक वेगळा विषय, तुम्ही मला मगाशी सांगत होता तुम्ही रस्त्यावरच्या झाडांना पाणी घालता, घरातलं वापरलेलं पाणी रिसायकल. तर रिसायकल, सस्टेनेबल लिव्हिंगचं काय म्हणूया आपण त्याला, काय ध्यास आहे तुमचा? अगं मला काहीच फेकायला आवडत नाही, काहीच. म्हणजे मग नातेसंबंधांना फेकायला आवडत नाही, म्हणजे तिथल्या लेवलला जाऊया.
मला माणसांना जपायला आवडतं, तसंच आपण प्रत्येक गोष्टीला जपलं पाहिजे असं मला वाटतं. कारण मी माझ्या एका व्हिडिओतही असं म्हटलं होतं मनाच्या श्लोकाचा, की अजून तरी सहजतेने राहायला जाऊ शकू असा पृथ्वीसारखा ग्रह आपल्याला मिळालेला नाही. मग वसुंधरा बचाव असं नुसतं म्हणून उपयोग नाही. मग माझ्या घरापासून सुरुवात, आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला सतत सगळ्यांची साथ मिळतेच असंही नाही. तरीही जर सावित्रीबाईंनी आपल्यावर शेणाचे गोळे झेलले, तर सावित्रीबाईंनी एवढंच नुसतं बोलण्यापुरतं आहे का ते? तर तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर ते करायलाच पाहिजे. मी घरातलं पाणी वाचवते म्हणजे असं की मी ज्या ठिकाणी राहते तिथे अशी मोठी सोसायटी वगैरे नाहीये, की जिथे हल्ली नवीन सोसायटीला नियमच केलाय की तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग, पण अजून अशी बरीच घरं आहेत. तर मग लिटरली मी माझ्या स्वयंपाकघरात नळाच्या खाली बेसिनमध्ये पातेलं ठेवलेलं असतं, आणि पावसाळ्याचे 4 महिने सोडून, कारण पावसाळ्यात पाऊसच पडतो, तर त्यामुळे ते 4 महिने सोडून सतत ते पातेलं तिथे असतं. जेव्हा जेव्हा नळ सोडला, तो छोट्या छोट्या कारणासाठी नळ सोडतो आपण, हात साधा धुवायचा, म्हणजे साबण न लावता गोष्टी, साबण की लगेच माझं असं पातेलं जातं बाजूला, कारण साबण नको त्या पाण्यात, नुसतं हात धुवायचा आहे, डाळ धुवायची, तांदूळ धुवायचे, भाजी धुवायची वगैरे वगैरे वगैरे, अशा अनंत कारणासाठी आपण नळ सोडतो. 100 वेळा ते पातेलं भरतं. ते पातेलं मी माझ्याकडे जे जुने कॅन्स आहेत, जे आपण तेलासाठी वगैरे आणलेले असतात, ते साफ करून ठेवलेत, त्याच्यात तेलाचा अंश नाही, त्याच्यामध्ये ते मी पाणी भरते आणि रस्त्यावरच्या झाडांना जाऊन घालते. तिथेही तुला खोटं वाटेल, पण लोकांचा हा विरोध असतो, हे कुठलं पाणी घालताय तुम्ही, का घालताय, झाडांना मोठं गरज नसते पाण्याची, तुमच्या पाणी घालण्यामुळे झाडं सुकतायत वगैरे, इतकंच ना मला ऐकायला मिळतं. आणि ना पूर्वी मला त्याचा राग यायचा, आता मला त्याचं हसायला येतं, तेही मी मोठ्याने हसत नाही, मी हो का बर असं म्हणते आणि दुसऱ्या झाडाला पाणी घालायला जाते. कारण मला असं वाटतं ओके, झाडाला पाणी घालण्याची खरंच गरज नाहीये, पण भूजल वाढवण्याची खूप गरज आहे. कारण जमिनीतलं पाणी संपलं की जग संपतं. हे कुठले कुठले व्हॉट्सअपवरती केप टाउनला एसे झाले, असे जुने जुने मेसेजेस परत परत आपल्याकडे येत असतात, पण आपण त्यातनं काय शिकतोय हा फार महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे गमतीचा भाग, आत्ताच परवा काहीतरी सगळीकडेच पाण्याचा प्रॉब्लेम झाला होता, कोणाच्याच घरात पाणी नव्हतं, कपात झाली होती पाण्याची, आणि आमच्याकडे पाणी नाही म्हणून सगळेजण ओरडत होते. तेव्हा माझ्या घरी पाणी होतं आणि मी झाडांनाही पाणी घालत होते. त्याच्यावरती मला सगळेजण असं म्हणाले, हे काय आमच्याकडे पाणी नाहीये आणि तुम्ही झाडांना पाणी घालताय. म्हटलं मी नळाचं पाणी नाही घालत आहे झाडांना, मी जे पाणी तुम्ही गटारात वाहून जाऊ देताय ते पाणी वाचवलंय आणि ते पाणी घालते झाडांना. आणि रादर तसं पाणी मी झाडांना घालत असल्यामुळे माझ्या घरी पाण्याचा तुटवडा नाहीये. वॉशिंग मशीन मधनं बाहेर पडणारं पाणी हे सुद्धा मी वाहून जाऊ देत नाही, ते मी भरते आणि ते मी संडास बाथरूम साफ करण्यासाठी वापरते, जे साबणाचंच पाणी असतं. थोडंसं काळपट असतं, थोडंसं गढूळ असतं, पण तुम्हाला जे असा जो काही 5 लिटरचा फ्लश तुम्ही ओढता, त्याच्याऐवजी मी ते पाणी टाकते 3-4 मग, आणि थोडंसं असं की जे तिथे स्वच्छ दिसावं म्हणून एवढाच फ्लश करते की तिथे स्वच्छ दिसतं, एवढंच करते मी. पण त्याच्यामुळे माझ्या टाकीतलं पाणी वाचतं माझ्या घरातल्या. कारण ते जे काही 5 बादल्या 10 बादल्या वॉशिंग मशीन मधनं बाहेर आलेलं पाणी आहे ते मी रियूज केलं ना. बरोबर. त्याच्यामुळे असा जो काही 5 लिटरचा टाकी आपण रिकामी करतोय दरवेळेला, ती नाही होती माझी रिकामी, म्हणून माझ्याकडे पाणी शिल्लक आहे. आणि म्हणून मी झाडांनाही पाणी घालू शकते, मलाही पाण्याचा प्रॉब्लेम नाही. आणि मला अत्यंत आनंद होतोय की मला माहित नाही, पण मी काहीतरी चांगलं काम तर नक्कीच केलंय भूजल वाढवण्याचं, याची मला खात्री आहे. रोज 50 लिटर, जवळ मी मोजलं ते, रोज 50 लिटर, याच्याप्रमाणे मी व्हिडिओही केला त्याच्यावर, की 50 लिटर रोज माझ्या घरातनं जर पाणी जमिनीत जातं तर 8 महिन्यांमध्ये 12,000 लिटर पाणी माझ्याकडून जमिनीत जातं. मी जर माझ्या मुलांसाठी पैसे वाचवू शकत असेल तर त्याच्याही पेक्षा महत्वाचं आहे ते पाणी जे मला पैशांनीही नंतर विकत मिळणार नाही. असो, तुमच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन 10 घरांनी जरी हे केलं तरी तो आकडा किती मोठा. ओल्या कचऱ्याचं खत मी करते. हो, म्हणजे ते असतं, ते कचरा जाऊच द्यायचा नाही ना. माझे लेख पण आलेत त्याच्यावरती काही काही, की माझ्याकडे कचराच नसतो, कारण जो काही पुठ्ठे बिठ्ठे जे काही आपल्याला पॅकिंग मधनं येतं ते मी भंगारवाल्याला असंच, म्हणजे ते नाहीतरी कुठेतरी गोळा करत बसतात, ते त्यांना द्यावं. प्लास्टिक मी वापरतच नाही पिशव्या, त्यामुळे ते पण कधीतरी आलंच तर मग त्याचा रियूज कसं करता येईल
त्याचा सतत विचार चालू असतो. किंवा भंगारवाला पण ते घेतो, फुकट द्यावं त्याला, तो आता मला 5 रुपये द्याय असं वगैरे, तुम्ही नाहीतरी ते कचऱ्यातच टाकणार होतात ना, तो घेऊन गेला तर त्याला फायदा आहे त्याचा, द्या त्याला. रिसायकल. त्याच्याबरोबर एक थोडासा लाडू पण द्या त्याला खायला, म्हणजे रोजच तसं माझं असतं की हा दारात आलेल्या प्रत्येकाला काहीतरी द्यायचं. मग तो कुरिअरवाला असू दे, पोस्टमन असू दे, कोणी असू दे, त्यांना सवयच झाली म्हणजे की हा इथे जायचं, पाणी प्यायचं, काहीतरी खायचं, चकली लाडू काहीतरी असतंच, चिवडा काहीतरी खायचं, एखादी वडी. तर आमच्याकडे एक फळवाला आहे तो, आणि त्या दिवशी माझा मुलगा घरात होता, मी नव्हते. तो म्हणाला नाही आई नाहीये घरात. म्हणाले लड्डू आहे क्या लेकिन लड्डू आहे क्या. तो मग मुलगा म्हणाला हो लड्डू आहे. मग तुम्हाला लड्डू खाने के लिए आया हूं. त्यामुळे मी त्याच्याकडनं काही घेऊ किंवा न देऊ, त्याला मी एक लाडू दिलेला असतो नेहमीच, आणि ते खूप छान असतं, मस्त मस्त. अनुराधाताई तुम्ही आज इथे आलात आणि खूप वेगवेगळ्या विषयांवर आपण बोललो, खूप मजा आली, खूप बोललो आणि खूप मजा आली. खूप तुमच्याकडनं म्हणजे काय म्हणतो, एक नवीन आयाम ओपन झालाय ज्ञानाचा असं मला वाटतं, आणि खूप छान वाटलं. आज आपण जिथे शूट करतोय हा विलेपार्ले ईस्ट मधला प्रधा स्टुडिओ आहे, आणि इथे शिल्पाताई आणि मेधाताई या दोघी बहिणी हे सगळे हँडीक्राफ्ट स्वतः बनवतात. तर त्यांच्या हँडीक्राफ्ट पैकीच एक वस्तू आज मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी गिफ्ट देत आहे. तुम्ही इथे आलात. रिसायकल. येस, रिसायकल. मस्त. येस, आय होप तुम्हाला हे आवडेल आणि आमची आठवण देत राहील तुमच्या एखाद्या शेल्फवर असलं की. काहीतरी असं मनापासून दिलेलं असलं की आवडतं. येस, थँक्यू. थँक्यू सो मच फॉर कमिंग. अरे मला मजा आली. आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल याची मला खात्री वाटते. अनुराधा राज्याध्यक्ष यांनी एक अभिनेत्रीचं मनोगत मांडताना बालसंस्कार, पालकत्व या अनेक विषयांवर आपलं मार्गदर्शन केलं, आपल्याशी छान गप्पा मारल्या. त्यांचंही युट्यूब चॅनल आहे अनुराधा राज्याध्यक्ष, तुम्ही तेही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपलं हे मराठी लाईव्ह चॅनल नवनवीन कंटेंटसाठी आणि अशाच नवनवीन पाहुण्यांना भेटण्यासाठी, त्यांचे विचार ऐकण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो नक्की लाईक करा, शेअर करा, त्यावर कमेंट्स करा. आपण भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.